श्रीराम समर्थ. खरं तर प्रचंड उमेदीने लक्ष्मणरावांनी लोखंडी नांगर तयार करण्याच्या उद्योगात उडी घेतली होती. तत्पूर्वी त्यांनी प्रचंड त्याचा अभ्यास केला होता. विदेशी मासिकं आणि माहितीपत्रकांची अक्षरशः पारायण केली होती. एक लोखंडी नांगर विलायतेतून मागवला होता. बिडाची भट्टी, मोल्डिंग क्ले, फायर क्ले, कोळसा, साचे, ओतकाम, डिझाईन्स, कुशल कामगार, एक ना दोन, असंख्य लहान मोठ्या गोष्टी याच्यामध्ये स्वतः लक्ष घातलं होतं. प्रचंड खटपटीनंतर अखेरीस लक्ष्मणरावांनी बेळगावातल्या माळावरील आपल्या या इवल्याशा कारखान्यातून 6 पहिले लोखंडी नांगर बाहेर काढून विक्रीस ठेवले खरे, पण पुढे काय? अहो, परंपराप्रिय शेतकरी चाचणीसाठी फुकट सुद्धा नांगर आपल्या शेतात नेईना. कारखान्याला टाळं मारायची वेळ आली. प्रचंड काळजी, टेन्शन. एके दिवशी अचानक एक अपरिचित गृहस्थ लक्ष्मणरावांपुढे आला. हातात 2000 रुपये होते. त्या काळात 2000 रुपयांचं मोल अधिक होतं. ते गृहस्थ म्हणाले, लक्ष्मणराव, हे ठेवा. मी तुम्हाला रोज पाहतोय, तुमची धडपड बघतोय. आज तुम्हाला नड आहे. ठेवा हे पैसे. सर्व काही ठीक होईल. पुढं लक्ष्मणरावांना पैशाची जेव्हा गरज भासली तेव्हा या देवदूतांनी नुसत्या चिठ्ठीवर सुद्धा त्यांना पैसे दिले. माणसानं धीर सोडायचा नसतो, लढायचं थांबायचं नसतं, हेच खरं. गंमत म्हणजे एके दिवशी मिरजेचे जोशी लक्ष्मणरावांकडे आले आणि एकाच झटक्यात 6ही नांगर त्यांनी खरेदी करून टाकले. पाठोपाठ पलूसच्या पाटलांनी सुद्धा एका वेळी 35 नांगरांची ऑर्डर दिली. तिथून पुढे महाराष्ट्राच्या या हेनरी फोर्डने म्हणजेच लक्ष्मणराव किर्लोस्करांनी कधीही मागे वळून बघितलं नाही. त्या अडचणीच्या काळात त्यांना आर्थिक मदत करणाऱ्या त्या देवदूताचं, त्या अपरिचिताचं नाव होतं रामभाऊ गिंडे. म्हणजे कोणत्या ना कोणत्या रूपात देवदूत आपल्या आयुष्यामध्ये येतो आणि आपलं कार्य हे सफल होतं. श्रीराम समर्थ.